व्यापकः विश्वंभर व्यापकः विश्वंभर चराचर जाचिनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले अवघियांचा हा चिठाव अवघियांचा हा चिठाव देवी देव सकळ पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले तुका म्हणे न करी सोस तुका म्हणे न करी सोस भेदे दोष उफराटे पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले पांडुरंगा 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 करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संता दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिशवादापणोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपंत तथा गुणिजनतया मामासि बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निस्संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला विठ्ठला व्यापकः विश्वंभर चराचर जाचिनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निसरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय ते परमपूज्य आदरणीय द्वाराचार्य
श्री हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज लव्हितकर आदी करून सर्व ज्येष्ठ महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत प्राचीन प्रसिद्ध असलेल्या धौम्य ऋषींच्या या धौम्य स्थलीमध्ये भगवान श्री रामेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेच्या महापर्वावरती संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला ज्या पर्वावरती आपण हे चिंतन करत आहोत हे मोठं अद्भुत पर्व आहे. हे संपूर्ण वर्ष जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष म्हणून संपन्न होत आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर संपन्न होत आहे. त्यात पुन्हा भागवत धर्मामधील जे 5 महान पर्व सांगितले जातात, पर्व विशेष भागवत धर्मी, त्या 5 पर्वांपैकी एक पर्व असलेली महाशिवरात्र हे दुसरं निमित्त. आणि ज्या दिवशी आपण हे चिंतन करत आहोत आज विजया एकादशी, अर्थात ही एकादशीचं 3रं पर्व. अशा या त्रिवेणी संगमात्मक निमित्ताने प्राप्त झालेल्या संकीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने आज हरिदिनी आहे. भगवान परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन घडावं, पण हे चिंतन घडत असताना अभेदाने घडावं या हेतूने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन आपल्याला पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. विठाला समस्त ग्रामस्थ, धांदरफळ, बुद्रुक, परिसरातील सर्व भाविक भक्त, वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय परमात्मा पंढरीनाथाला धरण्याचा उपदेश तुम्हा आम्हा सर्व जीवांना करतायत. म्हणजे सर्व जीवांनी परमात्मा पंढरीनाथाला धरलं पाहिजे. धरण्याचा उपदेश तुम्हा आम्हाला केला जातोय त्याचं कारण आहे जीवाला धरण्याची सवय आहे. न धरता जीव जीवन जगू शकत नाही. तो काही ना काही धरतोच, पण नेमकं काय धरावं हे त्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला चांगलं सोडून देतो आणि नको तेच तो धरत राहतो, चुकीचं धरतो. कल्पना करा, 5-6 वर्षापूर्वी जर एखादं भांडण झालं असेल तर त्या भांडणात एखाद्याने शिवी दिली असेल तर ती शिवी आपण डोक्यामध्ये धरतो. पण काल झालेला कीर्तनाचा अभंग आपण डोक्यामध्ये धरूच असं नाही. नेमकं काय धरावं याचा विवेक जीवाजवळ नाही. नको असलेल्या देहाला अविद्येला धरल्यामुळे जीव जीवत्व दशा भोगतोय. कल्पना अविद्या तिने झाला जीव. नको असलेली कल्पना, नको असलेलं अज्ञान, नको असलेलं देहाचं तादात्म्य, नको असलेला संसार जीवाने धरलेला आहे. जे धरायला नको तेच धरून बसलेला आहे. जसं एखादा सिंहाचा बछडा आहे, चुकून मेंढ्यांच्या कळपामध्ये जावा आणि त्या मेंढ्यांच्या कळपाला त्याने आपलं म्हणून धरावं. आता वस्तुतः तो मेंढी आहे का? तो मेंढी नाही, तो सिंह आहे. पण नको त्या कळपाची संगत धरल्यामुळे त्याला तसं मेंढीसारखं राहावं लागतंय. तुकोबराय बोलतात, वस्तुतः विचार केला तर हा जीव सच्चिदानंद स्वरूप आहे. पण नको असलेला संसार धरून तो या जीवत्व दशेच्या बंधनाला प्राप्त होतो. घेवोनिया छंद माये माने घेवोनिया छंद पाठीला घेवोनिया छंद पाठीला घेवोनिया छंद मुक्त होता परी बळे झाला वेदा घेवोनिया छंद घेवोनिया
पाशी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा मुक्त होता, पण नको असलेल्या संसाराला धरल्यामुळे तो बंधनाला प्राप्त झाला. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण. असा सच्चिदानंद असलेला जीव पण नको असलेल्या संसाराला धरल्यामुळे जीवत्वाचं दुःख धरतोय, भोगतोय. बरं, आता जे धरलेलं आहे ते चांगलं नाही. जे धरलेलं आहे ते असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, फार दुःख देणारं आहे. जी गोष्ट दुःख देते ती गोष्ट जीव धरून ठेवत नाही, सोडून देतो. पायामध्ये जर काटा मोडला आणि तो काटा जर दुखू लागला, काटा कुठं आहे हे जर आपल्याला सापडलं तर तो काटा काढण्यासाठी आपण 6 महिन्याचा उशीर करत नाही, लगेच काढून टाकतो. म्हणजे ज्याने त्रास होतो ती गोष्ट आपण सोडून देतो. फक्त याला अपवाद आहे संसार, की ज्याचा त्रास होतोय पण तरी सुद्धा जीव त्याला सोडत नाही. कल्पना करा, आपण एखादा डोक्यावरती भारा घेतलाय आणि त्या भाऱ्याने आपली मान दाटून आली. अगदी पाठण दुखतीये, मान दुखतीये, भारा आपल्याला सहन होत नाही. मग अशा वेळेला आपण तो भारा काय करतो? भारा टाकून देतो. विचार करतो की पुन्हा थोडा थोडा करून नेता येईल, पण आपण तो भारा लगेच टाकून देतो. तुकोबरा बोलतायत, या संसाराचा भार, देहाचं तादात्म्य अभिमान आपण घेतलेला आहे, हा भारा घेतलाय. आता हा भारा आपण टाकून दिला पाहिजे. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार, माथा टाका अहंकार, माथा टाका अहंकार. अहंकार. तुकोबरा बोलतात, हा अभिमानाचा भारा आपण धरलाय, तो अभिमानाचा भारा आपण टाकून दिला पाहिजे. पण हा अभिमानाचा भारा, संसाराचा भारा आपण टाकत नाही. संसार सोडा म्हटल्यानंतर सुद्धा आपण संसार सोडत नाही. त्याचं कारण आहे, एखादा पदार्थ आपण कसा धरलेला आहे यावरती त्याचं सोडणं अवलंबून असतं. एखादा पदार्थ जर आपण वरवर धरला असेल तर तो सहज सोडून देता येतो, पण एखादा पदार्थ जर आपण आतून धरला असेल तर तो सहजासहजी सुटत नाही. एखाद्याने व्यसन धरलेलं आहे आणि ते व्यसन जर त्याने चांगलं आतून धरलं असेल, त्याला आपण सांगतो व्यसन सोडून दे, तो तेवढ्यापुरती मान डोलावतो, पण आपण गेल्यानंतर पुन्हा तो तेच धरतो. धरलेला पदार्थ कसा धरलेला आहे यावरती त्याचं सोडणं अवलंबून आहे. हा संसार आपण धरलेला आहे, एक प्रारब्ध संबंधाने धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे, उपाधी संबंधाने धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे, सामान अधिकरण्य संबंधातून धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे, तादात्म्य संबंधाने धरलेला आहे. म्हणजे पदार्थ एकच आहे, पण एवढ्या सगळ्या संबंधाने धरलेला आहे. यातला एखादा संबंध जरी ढिल्ला झाला तरी बाकीचे संबंध त्याला सुटू देत नाहीत. हा संसार आपण धरला प्रारब्ध संबंधाने. कोण कुठे जन्माला येणार
जन्माला आल्यानंतर त्याचं मित्र कोण शत्रू कोण हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ठरलेलं आहे। तुकोबराय बोलतात, जसं एखाद्या महापुरामध्ये दोन बाजूला असलेले ओंडके मिळते काष्टे लोटता पूर, दोन्ही ओंडके एकत्र येतात। आता या दोघी ओंडक्यांना एकत्र कोणी आणलेलं आहे? लाटांनी त्यांना एकत्र आणलेलं आहे। मग हे एकत्र कुठपर्यंत राहतील? जोपर्यंत लाटा त्यांना एकत्र ठेवतायत तोपर्यंत। एकदा का मध्ये लाट उत्पन्न झाली, आदळे दूर होती खल्लाळी, मध्ये लाट उत्पन्न झाल्यानंतर ते दोन्ही ओंडके बाजूला जातील। तसं प्रारब्धाच्या लाटांनी आपल्याला एकत्र आणलंय आणि या प्रारब्धाच्या लाटा जोपर्यंत आपल्याला एकत्र ठेवणार आहेत तोपर्यंत आपण एकत्र राहणार आहोत। म्हणजे जोपर्यंत प्रारब्धाचा संबंध शिल्लक आहे तोपर्यंत आपण सोडायचं म्हटलं तरी सुद्धा संसार सुटण्यासारखा नाही। जववरी प्राचीनाची दोरी, नाथ महाराज सांगतात, जोपर्यंत प्राक्तनाच्या दोरीने आपल्याला बांधलेला आहे तोपर्यंत संसार सोडता येणार नाही। दुसरा संबंध, हा संसार आपण धरलेला आहे उपाधी संबंधाने। सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी झाला की हरणाला मृगजळ दिसू लागतं। हरणाला मृगजळ कुठपर्यंत दिसणार आहे? जोपर्यंत सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी आहे तोपर्यंत हरणाला मृगजळ दिसणार आहे। त्याच्या भाग्यवशामध्ये जर अवकाळी ढग आले आणि सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी असलेला सुटला तर हरणाला मृगजळ दिसायचं बंद होणार आहे। तसं या देहाची उपाधी आपल्याला चिकटलेली आहे। जोपर्यंत देहाची उपाधी आहे तोपर्यंत संसाराचं दर्शन आपल्याला होणार आहे। तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी हे अवघे संसारिक। जोपर्यंत देहाचा निराश होत नाही तोपर्यंत आपल्याला या संसाराचं दर्शन घडणार आहे। हा संसार आपण धरलेला आहे सामान्य अधिकरण्य संबंधातून। सामान्य अधिकरण्य संबंध कशाला म्हटलं जातं? एका अधिकरणामध्ये दोन पदार्थ आहेत, त्यातला एक पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे, पण एका अधिकरणात राहत असल्यामुळे दुसरा पदार्थ आपोआप त्याच्याबरोबर येतो। रस्त्याने जात असताना बगीचेमध्ये गुलाबाची फुलं उमललेली आहेत, आपल्याला फक्त गुलाबाचं फुल घ्यायचं आहे, पण गुलाबाचं फुल घेण्यासाठी गेल्यानंतर त्याचे काटे आपोआप हाताला लागणार आहेत, कारण गुलाब आणि त्याचे काटे यांचं अधिकरण एक आहे। तसं केवळ सुख उपभोगासाठी आपण संसार धरलाय, पण या संसाराच्या अधिकरणामध्ये केवळ सुख राहत नाही, त्याच्या पाठोपाठ इच्छा नसली तरी दुःख आपोआप येणार आहे। म्हणून जोपर्यंत अधिकरण एक आहे तोपर्यंत आपल्याला या दुःखाला बाजूला सारता येणार नाही। हा संसार आपण धरलेला आहे तादात्म्य संबंधाने। बाकीचे संबंध कदाचित भोगून संपून जातील, पण हा तादात्म्य संबंध इतका घातक आहे की तो सहजासहजी संपणारा नाही। कशाला तादात्म्य म्हटलं जातं? ज्ञानोबराय तादात्म्य संबंध समजून देण्यासाठी फार सुंदर उदाहरण देतात। तद आत्मनो भावः तादात्म्यम, हा संसार माझा आत्मा आहे, या भावनेने आपण याला धरलंय। कसं धरलंय? ज्ञानोबराय बोलतात, पारधी लोक पोपट पकडण्यासाठी एक युक्ती करतात। रानामध्ये अशी तार ओढून दोन झाडांना बांधतात आणि त्या तारेमध्ये एक नळी ओवतात। पोपट उडत उडत आला की त्या नळीवरती बसतो, नळीवरती आपला तोल जाऊ नये म्हणून त्या नळीला घट्ट धरतो। नळी मोकळी असल्यामुळे पोपटाच्या भाराने गरकण फिरते, पडू नये म्हणून तो नळीला घट्ट धरतो। पायी वरती होतात आणि डोकं खाली होतं। खाली पाहतो तर खाली खड्डा दिसतो आणि वरती पाहतो तर वरती आकाश दिसतं। विचार करतो की किती मी भाग्यवान आहे की ही नळी मला आधार म्हणून मिळालेली आहे। ज्ञानोबराय बोलतात, आता त्याने उडायला पाहिजे की नाही? त्याने उडायला पाहिजे। तैसे शुकाचे निअंग भारी, नळिका भुविनली एरी मोहरे, तिने उडावे परी न पुरे मनशंका। ज्ञानोबराय बोलतात, त्याने उडावं पण त्याच्या मनामधली शंका जात नाही, आहे त्या नळीला घट्ट धरून ठेवतो। ज्ञानोबराय आपल्याला विचारतात, सांगा
त्या नळीला त्याला कोणी बांधलेलं आहे का? कोणी बांधलेलं नाही. बरं, नळीला धरून ठेवण्याचं त्याला काही कारण आहे का? त्याला कोणतंही कारण नाही. ऐसा काजे विन आतुडला, सांग आणिके काय बांधला. ज्ञानोबा बोलतायत विनाकारण भीतीपोटी त्याने ती नळी घट्ट धरलेली आहे. त्या पोपटाने जशी नळी धरावी तसा हा संसार आपण धरलेला आहे. विचार आपण हा करतोय की जर याला सोडलं तर माझं कसं होईल, कोण मला पाहिल, कोण माझी राहण्याची व्यवस्था करेल, कोण माझी जबाबदारी घेईल. या भीतीपोटी कितीही त्रास होत असला तरी धरलेला संसार सोडायला जीव तयार नाही. विठाला विठाला तुकोबरांनी विचार केला, यांना संसार सोडा म्हणून सांगणं चुकीचं आहे. यांना आपण कितीही सोडा म्हणून सांगितलं तर हे संसार सोडणार नाहीत. पण मग संसार सुटूच शकत नाही का? तर तुकोबरांनी चिंतन केलं आणि एक गोष्ट लक्षात आली की धरलेला पदार्थ जीव नक्की सोडून देतो, पण एका अटीवरती सोडतो. जे धरलेला आहे त्याच्यापेक्षा जर चांगला पदार्थ पुढे दिसला तर पहिला धरलेला पदार्थ तो सोडून देतो. म्हणजे चांगला पदार्थ दिसला तर पहिला धरलेला सुटू शकतो. लहान मुलाने हातामध्ये माती धरलेली आहे, आई त्याला सांगते माती सोडून दे, टाकून दे. ते ऐकत नाही. आई जर हुशार असेल तर त्याला चॉकलेट कॅडबरी काहीतरी दाखवते. ते कॅडबरी घेण्यासाठी हातातली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल. लोक म्हणू लागली महाराज अलीकडं मुलं चॉकलेटला सुद्धा दाद देत नाहीत. मग अलीकडचा प्रभावी मार्ग आहे, त्याला मोबाईल दाखवला जातो. मोबाईल पाहिल्याबरोबर ते हातामधली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल. चांगला पदार्थ पुढे दिसला तर पहिला धरलेला पदार्थ सोडला जातो. लहान मुलाचंच काय घेऊन बसले आपला विचार करा. वारी करणारे आपण मंडळी आहोत. रात्रीच्या वेळेला एखाद्या हॉलमध्ये जर आपली व्यवस्था असेल आणि आपल्याला चांगली जागा धरायला मिळाली नाही, कुठेतरी कोपऱ्यामध्ये एखादी जागा आपण धरून ठेवतो. पण कुठपर्यंत धरतो? जोपर्यंत चांगली पंख्याखालची जागा रिकामी होत नाही तोपर्यंत. चांगली रिकामी जागा झालेली आपल्याला दिसली की पहिली धरलेली जागा आपण सोडून देतो. म्हणजे धरलेला पदार्थ सुटू शकतो, पण त्याच्यासाठी त्याहीपेक्षा चांगला पदार्थ हा समोर उपलब्ध झाला पाहिजे. तुकोबरांनी सर्वांना एकत्र केलं आणि विचारायला सुरुवात केली, का रे तुम्ही जे धरलेलं आहे ते कसं आहे याचा विचार करा, आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो कसा आहे याचा विचार करा. तुम्ही धरलेलं तुमचं घर आहे, तुमची शेती आहे, पण ती एका जागेपुरती मर्यादित आहे. इथे धांदरफळमध्ये तुमचं घर तुम्ही धरलेलं आहे, पण तुमचा प्रवास मात्र इथे गावापुरता नाही. कधी नाशिकला जावं लागतंय, कधी पुण्याला जावं लागतंय, कधी मुंबईला जावं लागतंय. पण जिथे कुठे आपल्याला जायचं झालं तर इथे गावामध्ये धरलेलं घर आपल्याबरोबर येत नाही. गावामधली 5-10 एकर जमीन आपल्याबरोबर मुंबईला येत नाही. तुकोबराय बोलतायत तुम्ही जे धरलेलं आहे ते एका जागेपुरतं मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे, आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र असा एका जागेपुरता मर्यादित नाही. लोक म्हणू लागली महाराज तुम्ही ज्याला धरायला सांगताय तो एका जागेपुरता मर्यादित नाही, म्हणजे तो कसा आहे? तर तो कसा आहे याचा परिचय तुकोबरा अभंगाच्या पहिल्या व्यापक
ज्ञानोबराय बोलतायत, मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो एका जागेपुरता मर्यादित नाही, तो व्यापक आहे. तुम्ही जिथे बसलेला आहात तिथेही तो आहे आणि जिथे तुम्हाला कुठे जायचं आहे तिथेही तो तुमच्या अगोदरच आहे. पण तुम्ही जे धरले ते मात्र एका जागेपुरतं मर्यादित आहे. लोक म्हणू लागली, महाराज तुम्ही परमात्मा पंढरीनाथ व्यापक आहे असं सांगता, पण आमचा अनुभव मात्र तसा नाही. जसं आमचं घर इथे धांदरफळमध्ये आहे तसं त्याचं घर तिथे पंढरपूरमध्ये आहे. तो आम्हाला पंढरपूरमध्ये दिसत असताना तुम्ही तो सर्वत्र आहे असं कसं सांगता? भगवंत सर्वत्र कसा आहे हे ज्ञानोबरायांनी आपल्याला फार सुंदर उदाहरणाने समजून दिलं. ज्ञानोबराय बोलतात, सकाळच्या वेळेला पूर्व दिशेला सूर्य उगवतो, म्हणजे सूर्य दिसायला पूर्व दिशेला दिसतो. मग आता सूर्याचा प्रकाश हा फक्त पूर्व दिशेपुरता मर्यादित आहे का? सूर्याचा प्रकाश पूर्व दिशेपुरता मर्यादित नाही. सर्वा घटे राम सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश सर्व गती राम सूर्य प्रकाश एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. जसा सूर्य दिसायला एका जाग्यावरती दिसतोय पण त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र आहे, तसं दिसायला परमात्मा पंढरनाथ पंढरपूरमध्ये दिसतायत, पण भगवंताची सत्ता मात्र सर्वत्र आहे. ज्या ज्या भक्तांना भगवंताची व्याप्ती समजत नाही, भगवान आपल्या चरित्रातून आपली व्याप्ती दाखवून देतात. देवर्षी नारदांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची व्याप्ती समजली नाही. देवर्षी नारद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ आले आणि भगवंताला म्हणू लागले, देवा तुझ्या जवळ 16,108 राण्या आहेत आणि तू एकटा आहे, एवढ्या सर्वांपर्यंत तू कधी पोहोचू शकतील? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ओळखलं की याला आपण एका जागेपुरतं मर्यादित वाटत आहोत, आपण सर्वत्र आहोत अशी व्याप्ती याला कळलेली नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी देवर्षी नारदांना सांगितलं, नारदा एक काम कर, ज्या घरी मी नाही त्या घरी असलेली राणी तू घेऊन ये, आपण तिच्याबरोबर तुझा विवाह लावून देऊ. देवर्षी नारदांनी घरं तपासायला सुरुवात केली, पण जिथे जिथे देवर्षी नारद जात आहेत त्या त्या घरी भगवान परमात्मा अगोदरच आहेत. एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घरी एकटे भगवान एका वेळेला 16 सहस्त्र घरांमध्ये आपली व्याप्ती दाखवून देत आहेत. भगवान द्वारकेमध्ये राज्य करतायत आणि भगवंताला आमंत्रण देण्यासाठी श्रुतदेव नावाचे ब्राह्मण आणि विदेहराज जनक दोघे सुद्धा एका वेळेला प्राप्त झाले. दोघांनी भगवंताला सांगितलं, भगवन उद्या दुपारी 12 वाजता आमच्या घरी भोजनासाठी यायचं. भगवंताने दोघांचंही आमंत्रण स्वीकारलं. दोघे गेल्यानंतर शेजारी असलेल्या सेवकाने भगवंताच्या लक्षात आणून दिलं, देवा आपण आमंत्रण दोघांचं स्वीकारलंय, पण या दोघांची घरं शेजारी शेजारी नाहीत, 2 वेगळ्या वेगळ्या देशात राहणारे आहेत आणि एका वेळेला 2 वेगळ्या देशांमध्ये आपण भोजनासाठी कसं जाणार? भगवंताने सेवकाला सांगितलं, मला कुठे जावं यावं लागत नाही, मी सर्वत्र आहे, मला फक्त प्रगट व्हावं लागतंय. भगवान दुसऱ्या दिवशी श्रुतदेव नावाच्या ब्राह्मणाच्या घरीही भोजन करतायत आणि विदेहराज जनकाच्या घरी सुद्धा भोजन करतायत. परमात्मा पंढरीनाथाच्या व्याप्तीचं तुकोबरायांना झालेलं दर्शन तुकोबराय चिंतनामध्ये मांडतात की आम्ही परमात्मा पंढरीनाथाचा विस्तार पाहू लागलो. सगळ्या जनतेमध्ये आम्हाला तो विस्तार लिलाच दिसतोय. खाली असलेल्या 7 पाताळांमध्ये जाऊन त्याचा विस्तार शोधला तर तो 7 पाताळांमध्येही भरलेला आहे. त्रिभुवनामध्ये 3 लोकांमध्ये जाऊन पाहिलं
तर तो तिन्ही लोकांमध्ये सुद्धा व्याप्त आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी हा विठ्ठल विस्तार राजनी सप्ताही पाताळे वरुणी सप्ताही पाताळे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विस्तारला जणी सप्तही पाताळे भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. परमात्मा सर्वत्र आहे. भगवंताची व्याप्ती अंतर्बाह्य आहे. तुकोबरा बोलतायत तुम्ही जे धरलेला आहे तो तुमचा संसार एका जागेपुरता मर्यादित आहे आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र सर्वत्र आहे. फक्त बाहेरून सर्वत्र आहे असं नाही. आत हरी बाहेर हरी. अंतर्बाह्य भगवंताची व्याप्ती आहे. भगवंताने आपली व्याप्ती अंतर्बाह्य दाखवून दिलेली आहे. भगवंताच्या अंतर्व्याप्तीला उपनिषदांमध्ये ओत व्याप्ती म्हटलं जातं आणि बाह्य व्याप्तीला प्रोत व्याप्ती म्हटलं जातं. ओत प्रोत तो भरलेला आहे. भगवान गोकुळामध्ये राहतायत आणि भगवंताला नेण्यासाठी आक्रूरजी आले. रथ सज्ज झाला. रथावरती भगवान बलराम दादा बसले. गोपिका शोक करू लागल्या. भगवंताला पाहवलं नाही. भगवंताने आक्रूराला वेगाने रथ हाकायला सांगितला. रथ बाहेर निघाला आणि आक्रूराच्या मनामध्ये ग्लानी आहे, दुःख आहे. भगवंताने आक्रूराच्या मनामधलं दुःख जाणलं. आक्रूर विचार करतोय की आज आपल्याकडून किती मोठं पातक घडतंय की भगवंताला आपण घेऊन चाललेलो आहोत पण कुठे? कंसाच्या दुष्टासारख्या कंसाकडे घेऊन चाललोय आणि ज्यांच्यापासून घेऊन चाललेलो आहोत ते सगळे भगवंताचे भक्त आहेत. आज आपल्याकडून काहीतरी महान पातक होतंय. या ग्लानीमध्ये अक्रूर आहे. भगवंताने अक्रूराचा भाव जाणला आणि अक्रूराला सांगितलं की आपण फार गडबडीमध्ये गोकुळ सोडलंय. आपल्याला थोडंसं ताजं होऊन मग मथुरेमध्ये जायला पाहिजे. यमुनेच्या पात्रामध्ये थोडासा रथ शांत कर. इथे स्नान संध्या वगैरे आटपून मग आपण पुढचा प्रवास करू. अक्रूराने रथ यमुनेच्या पात्रामध्ये झाडाखाली उभा केला. भगवंताने अक्रूराला यमुनेमध्ये स्नानासाठी पाठवलं. अक्रूरजी यमुनेच्या पाण्यात उतरले. पाण्यामध्ये बुडी मारली तर पाण्याच्या आतमध्ये अक्रूराला रथावरती भगवान बलराम दादा सगळं दिसतंय. अक्रूरजी घाबरले. आतमध्ये हे कसं दिसतंय म्हणून पुन्हा उठून बाहेर पाहतायत तर बाहेर झाडाखालीही तेच दिसतंय. अक्रूराला असं वाटलं आपल्याला भ्रम झाला असेल म्हणून पुन्हा अक्रूराने पाण्यामध्ये बुडी मारली. 4-5 बुड्या मारल्यानंतर अक्रूराच्या लक्षामध्ये आलं ज्याला आपण घेऊन चाललोय तो एका जागेपुरता मर्यादित नाही. तो जसा बाहेर दिसतोय तसाच तो आतमध्ये आहे. तो व्यापक आहे. लोक म्हणू लागली महाराज परमात्मा पंढरीनाथ व्यापक आहे हे आम्ही मान्य करू पण मग तो व्यापक असला म्हणून त्याला धरण्याचं काय कारण आहे? कशासाठी त्याला धरायचं? कारण आम्ही हा जो संसार धरलेला आहे तो विनाकारण धरलेला नाही. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. आम्ही पोटासाठी संसार धरलाय. तुम्ही आम्हाला परमात्मा पंढरीनाथाला धरायला सांगता तो आमचं पोट भरेल का? तुकोबरा बोलतात तो फक्त तुमचं पोट भरेल यात नवल नाही. तो सगळ्या विश्वाचं पोट भरणारा विश्वंभर आहे. पोषितो जगसी पोषितो जगसी एकला तो पोषितो एकला तो पोषितो जगसी एकला तो सारे नाथरी सर्वजनाती पोषितो जगसी एकला तो पोषितो जगसी नाथरी
निवासी. तुकोबरा बोलतात तुम्ही त्याला आठवत नाही. तो एकटा सगळ्या विश्वाचं पोट भरणारा विश्वंभर आहे. व्यापक हा विश्वंभर, तो सगळ्या विश्वाचं पोट भरणारा आहे. आपल्याला असं वाटतं आपलं पोट आपण भरतोय, हा आपला गैरसमज आहे. ताटामध्ये असलेला घास ओठापर्यंत त्याच्या कृपेशिवाय जाऊ शकत नाही. त्याची महती कृपा आहे म्हणून आपलं पोट भरत आहे. नामदेवराय बोलतात विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ती, पोषितो विश्वाते म्हणून या. माझ्या स्वामीला विश्वंभर म्हटलं जातं कारण तो सगळ्या विश्वाचं पोट भरतोय. तुकोबराय बोलतात तुम्ही जो संसार धरलाय त्या संसाराने तुमचं आजपर्यंत पोट भरलेलं आहे का तपासून पहा. भरलंच तर 2-3 तासापुरतं भरतं, पुन्हा रिकामं होतं. पण मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र तुमचं कायमचं पोट भरणारा आहे. भगवान विश्वाचं भरण पोषण करतात. यशोदा मातेच्या मांडीवरती भगवान दूध पितायत आणि यशोदा माता भगवंताला दूध पाजतीये. दूध पीत असताना भगवान पितायत 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 थांबायचं काही नाव घेईना. यशोदा माता घाबरली. जास्त दूध पिल्यानंतर पोटामध्ये आजीर्ण झालं, पोटबीट दुखू लागलं तर, म्हणून यशोदा मातेने दूध पाजणं थांबवलं. काही काही मुलांना खाण्याचा अंदाज नसतो. ताट ठेवलं समोर तर ताट ते खातच राहतात. आपल्याला ताट बाजूला ओढावं लागतं. यशोदा मातेला असं वाटलं याला अंदाज नसेल म्हणून दूध पाजणं यशोदा मातेने थांबवलं. भगवंताने विचार केला की आईला आपल्या पोटामध्ये कोण कोण आहे याचं दर्शन घडवून दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने जांभई दिली आणि भगवंताच्या मुखामध्ये यशोदा मातेला ब्रह्मांडाचं दर्शन घडलं. भगवान ब्रह्मांडाचं दर्शन घडवून यशोदा मातेला सांगतायत की ही सगळी अनंत ब्रह्मांड माझ्या उदरामध्ये आहेत आणि मी जे जे पितोय त्याने ही सगळी संतुष्ट होत आहेत. म्हणून सगळ्यांचं पोट भरणारा तो विश्वंभर आहे. भगवंताने पोट भरलं तर ते रिकामं होत नाही. महाभारतातला मोठा प्रसंग आहे. मध्यरात्रीला वनवासामध्ये पांडवांजवळ दुर्वास महर्षी आपल्या 10,000 शिष्यांसह पांडवांना छळण्यासाठी आले. द्रौपदीने पूजा वगैरे केली. दुर्वासांनी सांगितलं पूजा बिजा राहू दे, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, थोडा सुद्धा धीर धरवत नाही, आत्ताच्या आत्ता आमच्या सगळ्यांची भोजनाची व्यवस्था कर. दुर्वासांचा आहार मोठा आहे आणि बरोबर 10,000 शिष्य आहेत. एवढ्या सगळ्यांची भोजन व्यवस्था. दुर्वासांना माहिती आहे की पांडवांकडे सूर्यनारायणाने दिलेली थाळी आहे पण ती फक्त दिवसा अन्न देते, मध्यरात्रीला हे कुठून अन्न आणतील. द्रौपदी हुशार आहे. द्रौपदीने दुर्वासांना सांगितलं महाराज मध्यरात्र झाली आहे, आपण सगळे स्नान करून या, तोपर्यंत आपल्या भोजनाची व्यवस्था करते. दुर्वास महर्षी शिष्यांसह स्नानासाठी गेले. कथा आपल्याला माहिती आहे. द्रौपदीने स्मरण केलं, भगवान प्रगट झाले, भाजीचं पान खाल्लं आणि ढेकर दिला. परिणाम असा झाला की यमुनेच्या पात्रामध्ये असलेले दुर्वास महर्षी आणि त्यांचे सगळे शिष्य सगळ्यांची पोटं अगदी गच्च भरली. इकडे भगवंताने तृप्तीचा ढेकर दिला आणि तिकडे सगळ्यांची पोटं भरली. स्नान करून बाहेर आले, एकमेकांकडे पाहताय. भोजन करायला जायचंय पण अन्नाचा दाणा आतमध्ये जाण्या इतपत जागा नाही. दुर्वासांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं असं करून जमणार नाही, काहीतरी करून एखादा घास आतमध्ये जाईल एवढी जागा तरी केली पाहिजे. मग जागा करायची कशी? वाळवंटामध्ये सगळे उड्या मारतायत, गडबडा लोळतायत, योगासनं करतायत, थोडीशी जागा व्हावी म्हणून. पण भगवंताच्या कृपेने भरलेलं पोट आहे, ते काही केल्या रिकामं होईना. अर्धा पाऊण तास झाला. भगवंताने भीमाला विचारलं, का रे, पाहुण्यांना फार कडकडून भूक लागली होती आणि अजून आलेले नाहीत, जाऊन पहा बरं, लवकर घेऊन ये, इकडं सगळा अन्नप्रसाद थंड होऊ लागलाय. भीमदादा आले, यमुनेच्या पात्रात पाहतायत तर हे सगळे गडबडा लोळतायत. भीमाने सगळ्यांकडे पाहिलं आणि विचारलं, हे काय चाललंय? सगळ्यांनी सांगितलं, जेवणाची पूर्वतयारी करतोय, थोडासा अन्नाचा घास आतमध्ये जावा म्हणून जागा करतोय. भीमाने सगळ्यांना विचारलं, जर तुमच्या पोटात जागाच नव्हती तर एवढ्या मध्यरात्रीला आम्हाला एवढा स्वयंपाक का बनवायला लावला? आणि आता आम्ही बनवलाय, तुम्हाला खावंच लागेल. भीमाचा आग्रह निश्चय पाहिला. सगळे घाबरले, सगळे पुढे पळतायत आणि भीम त्यांना धरण्यासाठी पाठीमागून पळतोय. भगवान परमात्मा पोट भरणारा आहे, तो विश्वंभर आहे.
लोक म्हणू लागली महाराज तो पोट भरेल, पण आमचा प्रश्न असा आहे की विनाकारण कोण कोणाचं पोट का भरेल? पोट भरण्यासाठी काहीतरी संबंध असावा लागतो. आपण घरामध्ये अन्न पदार्थ करतो कुणासाठी? ज्यांना आपण जन्माला घातलेलं आहे. अशी जी आपली मुलं बाळं आहेत त्यांच्या पोट भरण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. तो जर सगळ्या विश्वाचं पोट भरतोय तर मग या सगळ्या विश्वाचा आणि त्याचा संबंध काय आहे? तुकोबरा बोलतात जो आपला आणि आपल्या मुलाबाळांचा संबंध आहे तोच त्याचा आणि या विश्वाचा संबंध आहे. म्हणजे हे सगळं चराचर विश्व त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. चराचर ज्याचेनी तुकोबरा बोलतात हे चराचर विश्व त्याच्यापासून उत्पन्न झालंय. तो सगळ्या विश्वाचा पिता आहे. पिता अहमस्य जगतो माता धाता पितामहः त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तो सगळ्या विश्वाला उत्पन्न करणारा आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा. तुकोबरा बोलतात सगळं विश्व त्यानेच उत्पन्न केलेलं आहे. या विश्वामध्ये दोन पदार्थ सापडतात. काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत. सजीव पदार्थाला शास्त्रामध्ये चर म्हटलं जातं आणि निर्जीव पदार्थाला अचर म्हटलं जातं. म्हणून शब्द असा बनतो चराचर विश्व, म्हणजे सजीव निर्जीवांनी युक्त असलेलं विश्व. हे दोन्ही पदार्थ भगवंत निर्माण करतात, नव्हे नव्हे स्वतः बनतात. भगवंताला निर्जीवही होता येतं आणि भगवंताला सजीव सुद्धा होता येतं. काल्याच्या लीलेमधला मोठा प्रसंग आहे. ब्रह्मदेवाला काल्याचा प्रसाद भगवंताने मिळू दिला नाही आणि एकयाने नवलावो केला. काला वाटिता विधाता ठकविला, भाग नेदा तो वत्से गोवळ घेऊन गेला. एकला जेथे तेथे होऊन या ठेलावो. निळोबरा बोलतात ब्रह्मदेवाला काल्याचा प्रसाद मिळाला नाही. ब्रह्मदेव रागावले आणि भगवान बाजूला गेलेले असताना ब्रह्मदेवाने गायी वास्त्र गोपाळांचं हरण केलं. सगळ्या गायी वास्त्र गोपाळांना घेऊन ब्रह्मदेव सत्यलोकाला गेले. ब्रह्मदेवाला असं वाटलं हा आपल्याकडे गायी वास्त्र गोपाळ मागण्यासाठी येईल. ब्रह्मदेवाच्या हे लक्षात आलं नाही की यानेच आपल्याला उत्पन्न केलेलं आहे. भगवान गायी वस्त्र आणण्यासाठी गेले नाहीत तर स्वतः भगवान सगळे गायी वस्त्र गोपाळ झाले. जशा गायी होत्या तशा गायी भगवान बनले. जशी त्यांची वस्त्र होती तशी सगळी वस्त्र भगवान बनले. जसे गोपाळ होते तसे सगळे गोपाळ भगवान बनले. गोपाळ गायी वस्त्र हे सगळे सजीव आहेत, चर पदार्थ आहेत. तो सगळे चर पदार्थ बनतो. फक्त चरच भगवान बनले असं नाही, तर गोपाळांनी राणामध्ये गायी राखण्यासाठी ज्या काठ्या आणल्या होत्या त्या काठ्या सुद्धा भगवानच झाले. राणामध्ये खाण्यासाठी लागणाऱ्या शिदोऱ्या त्या शिदोऱ्याही भगवानच झाले. गायांच्या गळ्यामध्ये असलेल्या घुंगरमाळा त्याही भगवानच झाले. गोपाळांच्या अंगावरची वस्त्र, पायामधली पादत्राणं हे सगळे पदार्थ निर्जीव आहेत, अचर आहेत, पण हे सगळे निर्जीव पदार्थ सुद्धा भगवानच बनले. तुकोबरा बोलतात चराचराला उत्पन्न करणारा तो असल्यामुळे सगळ्या विश्वाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी त्याची आहे. लोक म्हणू लागली महाराज असं चराचराला उत्पन्न करणारा, सगळ्या विश्वाचं पोट भरणारा आणि सर्वत्र व्यापक असलेला भगवान नेमका कोण आहे त्याचा परिचय अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतो. पंढरीराया
राय विटेवरी त्याची धरी पाऊली. तुकोबराय बोलतात जो व्यापक आहे, विश्वंभर आहे आणि चराचराला उत्पन्न करणारा आहे, तो विटेवरती चंद्रभागेच्या काठावरती उभा आहे. त्याची धरी पाऊली, त्याची पाऊलं आपण धरली पाहिजेत. लोक म्हणू लागली, महाराज तुम्ही जे वरती वर्णन केलं ते वर्णन आम्ही वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्माचं ऐकलेलं आहे. ब्रह्म व्यापक आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म. त्या ब्रह्मापासून विश्व उत्पन्न होतं. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसंविशन्ते तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. श्रुती सांगते त्याच्यापासून विश्व उत्पन्न होतंय. म्हणजे ब्रह्माचं वर्णन आहे आणि ब्रह्माला धरायचं सांगायचं सोडून तुम्ही परमात्मा पंढरीनाथाला धरायला सांगत आहात. तुकोबराय बोलतायत तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणत आहात ते ब्रह्मच साक्षात मूर्त रूपाने विटेवरती उभं राहिलेलं आहे. ते ब्रह्म विटेवरी, ब्रह्म विटेवरी, ब्रह्म विटेवरी, ब्रह्म विटेवरी. उभे चंद्रभागे तिरी, उभे चंद्रभागे तिरी, उभे चंद्रभागे विटेवरी उभे चंद्रभागे तिरी. तुकोबरा बोलतात जे ब्रह्म आहे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. उघड असलेलं तत्व म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. ब्रह्म आणि ते वेगळं नाही असं परिपूर्ण ब्रह्म. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठल राज. साक्षात ब्रह्म तत्व विटेवरती उभं आहे. पण हे ब्रह्मच आहे कशावरून ओळखायचं? श्रीमद भागवतामध्ये आलेला मोठा प्रसंग आहे. ग्रीष्म काळामध्ये त्रिकुट शिखरावरती गजेंद्र नावाचा हत्ती सरोवरामध्ये सहपरिवार जलक्रीडा करण्यासाठी उतरला. पाणी पितोय, जलक्रीडा करतायत. त्या तलावामध्ये एक मगर राहत होतं. मगराने विचार केला, हे हत्ती पाणी पिण्यासाठी आले होते इथपर्यंत ठीक आहे, पण यांना आमचा तलाव गढूळ करण्याचं काही कारण नाही. मगराने गजेंद्राचा पायी पकडला. गजेंद्र सामान्य हत्ती नव्हता, अत्यंत बलशाली हत्ती होता. गजेंद्राने जर चित्कार केला तर राणामधले सिंह सुद्धा गजेंद्राला घाबरायचे. अद्भुत बल आहे. गजेंद्राने विचार केला, कोणीतरी मगराचं पिल्लू सहज खेळत खेळत त्याने पायी धरला असेल, दिल सोडून. थोडासा पायी झटकून पाहिला, पण मगराने पायी काही सोडला नाही. गजेंद्राने थोडीशी ताकद लावली तरीही पायी सुटला नाही. मग सगळी ताकद पणाला लावली तरीही पायी सुटला नाही. गजेंद्राच्या लक्षामध्ये आलं, हा बलवान आहे. बाकीच्या परिवाराची मदत घेतली, बाकीचे सगळे गजेंद्राला ओढतायत, पण मगराच्या तावडीमधून पायी काही सुटेना. रात्रीची वेळ झाल्यानंतर परिवार गजेंद्राला सोडून जाऊ लागला. गजेंद्राचे पूर्व संस्कार जागे झाले आणि गजेंद्राने भगवंताची स्तुती केली. विचार इथं आहे की गजेंद्राने जी स्तुती केली त्याला निर्विशेष स्तुती असं म्हटलं जातं. गजेंद्राने कोणत्याही देवतेच्या नावाचा उल्लेख केला नाही. गजेंद्र असा विचार करतोय आणि अशी स्तुती करतोय, जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल तो माझे हे शब्द ऐकील. तो कोण आहे हे मला माहित नाही, कोण होईल तो ब्रह्मांड चालक.